हरे कृष्णा. सर्व भक्तांचं स्वागत आहे प्रातःकालीन श्रीमद भागवतमच्या पाठामध्ये. आपण श्रवण करीत आहोत श्रीमद भागवतमचा दुसरा स्कंद विसर्ग याच्या अंतर्गत अध्याय 9. भगवत कथनानुसार शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत आहे. त्यामध्ये चतुश्लोकी भागवतचा भाग 2. ब्रह्माजींनी कमळासनावरती जन्म झाल्यानंतर एक आवाज ऐकला ज्याच्यामध्ये तप अर्थात तपस्या करण्याचा आदेश त्यांना प्राप्त झाला. त्या ध्वनीचं कारण त्यांना कळालं नाही, परंतु आपल्या बुद्धीद्वारे त्यांनी तपस्या करणंच कल्याणप्रद मानून तपस्येला सुरुवात केली. त्यांच्या तपस्येवर प्रसन्न होऊन भगवंतांनी त्यांना विशेष कृपा केली आणि आपलं स्वतःचं दर्शन त्यांना दिलेलं आहे. त्यानंतर ब्रह्माजींनी काही प्रश्न भगवंतांसमोर ठेवले आणि त्यानंतर आता भगवंतांना किती आनंद झालाय ते आपण श्रवण करूया. ब्रह्मदेवांना आपल्या समोर उपस्थित पाहून भगवंतांनी ते प्राणी मात्रांची निर्मिती करण्यास योग्य आणि आपल्या इच्छेनुसार नियंत्रित करता येतील असे आहेत हे जाणले. म्हणून भगवंत त्यांच्यावरती अतिशय प्रसन्न झाले आणि स्मित हास्य करीत त्यांनी त्यांच्याशी अर्थात ब्रह्माजींशी हस्तांदोलन करून त्यांना पुढील प्रमाणे संबोधण्यास प्रारंभ केला. इथे लिहिलेलं आहे की भगवंतांनी ब्रह्माजींना स्पर्श केला आपल्या हाताने. तर त्याचा अर्थ इथे काढण्यात आलेला आहे की त्यांनी हस्तांदोलन केलं अर्थात त्यांचं अभिनंदन केलं व भगवंतांनी आपली प्रसन्नताही व्यक्त केली. श्री भगवान उवाच त्वयाहं तोषित सम्यक् वेदगर्भ शुश्रूषया चिरंभृतेन तपसा दुस्तोषः कूटयोगिनाम्. सर्व सौंदर्यवान असे श्री भगवंत ब्रह्माजींना म्हणाले, हे वेदगर्भ ब्रह्मा, सृष्टी निर्मितीच्या इच्छेने तू केलेल्या प्रदीर्घ तपस्येमुळे मी तुझ्यावरती अतिशय संतुष्ट झालो. कारण देवतांच्या गणनेनुसार अशी 1000 वर्ष ब्रह्माजींनी तप केलं होतं. अशा तपस्येने भगवंत अत्यंत प्रसन्न झाले. कारण छद्म योग्यांवरती जे कूट योगी आहेत, जे चांगल्या पद्धतीने स्वतःचं हृदय ज्यांनी पवित्र नाही केलेलं आहे, अशांवरती भगवंत सांगतायत की मी कधीच प्रसन्न होत नाही. दुस्तोषः कूट योगिनाम. अशा कुयोगींद्वारे भगवंत प्रसन्न होत नाहीत. फक्त त्यांच्या निर्मल हृदय असणाऱ्या भक्तांद्वारेच ते प्रसन्न होतात. मग भगवंत प्रसन्न झाले. अर्थातच ब्रह्माजींना सांगतायत की आता तू वर माग. वरम वरय भद्रम ते वरेशम माभिवांछितम बहत श्रेयः परिश्रामः पुंसां मद्दर्शनावधिः. हे ब्रह्मदेव, मी तुझे कल्याण इच्छितो. मी सर्व वर देणारा व्यक्ती आहे आणि तुझी जी इच्छा असेल ते सर्व काही तू माझ्याकडनं आता मागून घे. तू निश्चितपणे जाण की सर्व तपस्यांचे फळ म्हणून प्राप्त होणारे परमयश म्हणजे प्रत्यक्ष अनुभूतीने मला पाहणे आहे. सर्वात मोठा लाभ काय असेल? मत दर्शनावधी. भगवंतांचं दर्शन प्राप्त करणे याच्यापेक्षा परम असा स्वार्थ किंवा परमार्थ दोन्हीही या जगतामध्ये नाही. आणि ब्रह्माजींना हे सद्भाग्य प्राप्त झाले की भगवंतांचं त्यांना साक्षात दर्शन प्राप्त होत आहे. असा सर्वश्रेष्ठ लाभ काय आहे ते पुन्हा सांगतात. आणि ब्रह्माजींना कशामुळे वैकुंठाचं दर्शन मिळालेलं आहे हेही भगवंत स्पष्ट करत आहेत. सर्वोच्च परिपूर्ण कौशल्य म्हणजे माझ्या धामाची प्रत्यक्ष अनुभूती होय, अर्थात त्याचं दर्शन आणि प्राप्ती. आणि माझ्या आज्ञेनुसार तू विनम्र भावाने खडतर तपस्या केल्यामुळेच
तुला अशी अनुभूती होऊ शकलेली आहे. तर भगवंतांना प्रसन्न करणे याच्याशिवाय भगवत धामाची प्राप्ती किंवा दर्शनही होऊ शकत नाही. आणि भगवंत प्रसन्न करण्यासाठी भक्तिमय तपस्या केल्याने आपण भगवंतांना प्राप्त करू शकतो. मी तुला तपस्या करायला का सांगितलं हेही भगवंत आता सांगत आहेत. प्रत्यादिष्टम मया तत्र त्वयि कर्म विमोहिते तपो मे हृदयं साक्षात आत्माहम तपसो नघ. हे अनघ अर्थात अनअघ पापमुक्त, अघ म्हणजे पाप, अन म्हणजे विरहित पापरहित ब्रह्मदेव, हे माझ्याकडून तू जाणून घे की ज्यावेळी तुझ्या कर्तव्यासंबंधी तू गोंधळून गेलेला होतास, दिगमूढ झाला होतास, त्यावेळी ज्याने तुला तपस्या करण्याची आज्ञा दिली परंतु त्याला तू बघू शकला नाहीस, तो मीच आहे. अशी ही तपस्या म्हणजे साक्षात माझं हृदय आणि प्राणच आहे. तपो मे हृदयम साक्षात आत्माहम, माझा आत्मा आहे तपस्या, माझं हृदय आहे तपस्या. आणि म्हणून तपस्या आणि मी हे काय आहेत, अभिन्न आहेत. तपस्या आणि मला वेगळं नाही करता येणार. त्यामुळे मग कोणी असो, ध्रुव असो किंवा इथे ब्रह्माजी असोत किंवा नारद मुनी असो, बिना तपस्या कोणीही भगवंतांना प्राप्त करू शकत नाही. आणि कलियुगामध्ये तपस्या तशी सोपी आहे. हरेर नाम एव केवल, भगवंतांचं हरिनाम नित्य सर्वदा आपण घेतलं पाहिजे. आणि या नामस्मरणामुळे भगवंत अत्यंत सुलभतेने आपल्याला प्राप्त होऊ शकतात. हा महिमा आहे. तर खरं सामर्थ्य कशामध्ये आहे किंवा काय आहे हे भगवंत सांगतायत. सृजामी तपसै वेदम ग्रसामी तपसा पुनः बिभर्मी तपसा विश्वम वीर्यम मे दुश्चरम तपः. अशा तपश्चर्येने मी हे विश्व निर्माण करतो आणि त्याच तपोशक्तीने मी त्याचे पालनही करीत असतो आणि त्या शक्तीने त्याचा विलय अर्थात प्रलयही केला जात असतो. म्हणून तपश्चर्या हेच खरे सामर्थ्य आहे. त्यामुळे आपण बघतो ब्रह्मचर्याचं पालन करणे, तपस्या करणे याच्याद्वारे व्यक्तीला शक्ती प्राप्त होते आणि भगवंतांना प्रसन्नही करू शकतो जर आपण भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी या प्रकारची तपस्या करीत असेल तर. त्यामुळे तपस्या करताना मनुष्याने भगवत धामात जाण्याविषयी निश्चयी असली पाहिजे. आणि त्यामुळे आपण गुरु परंपरेमध्ये प्राप्त होणाऱ्या मंत्रांचा जाप केला पाहिजे. कारण शास्त्रात सांगितलेलं आहे, संप्रदाय विहीनस्य मंत्र हा निष्फला मता. संप्रदाय विहीन मंत्र जप केल्याने ते निष्फळ असतात, अर्थात त्यांना आध्यात्मिक कोणतंही फळ प्राप्त होत नाही, लाभ होत नाही. त्यामुळे आपण सदा सर्वदा वेदांमध्ये दिलेले परंपरेने प्राप्त झालेल्या मंत्रांचाच जाप केला पाहिजे, कारण त्याद्वारे भगवंत स्वतः सुलभतेने प्राप्त होतात. यानंतर ब्रह्माजींना जरी भगवंतांचा साक्षात्कार झालाय आणि सर्व ज्ञान त्यांना प्राप्त आहे, भगवंतांचा साक्षात ध्वनी ते ऐकत आहेत, दर्शन करीत आहेत, तरीही ब्रह्माजींना काही प्रश्न आहेत आणि ते भगवंतांसमोर जे सर्वात योग्य व्यक्ती आहे त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी त्यांच्यासमोर उत्तरांची अपेक्षा करून हे प्रश्न ठेवत आहेत आणि त्या उत्तरांची प्राप्ती करण्याची पूर्ण इच्छा ते मानतात की भगवंत अशी उत्तरं देऊ शकतात. आणि भगवंतांनी ती उत्तरं का द्यावीत? कारण भगवंतांना सर्वच काही ठाऊक आहे. उत्तरं तर ठाऊकच आहे, पण त्या आधीही ब्रह्माजी जे प्रश्न विचारणार आहेत ते सुद्धा भगवंतांना आधीच ठाऊक आहे. त्यामुळे भगवंत एकदम प्रसन्न वदनाने, प्रसन्न मुखाने ब्रह्माजींकडे बघत आहेत. त्यामुळे ब्रह्माजी म्हणतात, ब्रह्मोवाच भगवन् सर्वभूतानां अध्यक्षो वस्थितो गुहां वेदय प्रतिरुद्धेन प्रज्ञानेन चिकीर्षितम्. ब्रह्मदेव म्हणाले, हे भगवान, तुम्ही सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात
श्रेष्ठ मार्गदर्शक परमात्मा रूपाने स्थित आहात आणि म्हणूनच आपल्या परमश्रेष्ठ बुद्धीमुळे कोणत्याही प्रतिरोधाविना, गतिरोधकाविना, समस्येविना तुम्हाला सर्व प्रयत्न ज्ञात आहेत. कारण जीवांचे एक प्रयत्न हे सुद्धा कार्याच्या सिद्धीसाठी एक कारण मानले गेले आहेत भगवद्गीतेमध्ये. तर इथे ब्रह्माजी सांगतायत की आपल्याला सर्व जीवांचे सर्व प्रयत्न आणि इच्छा हे सुद्धा ठाऊक आहेत. का? कारण आपण त्यांच्या हृदयामध्ये निवास करणारे, नित्य निवास करणारे परमात्मा आहात. तर परीक्षित महाराजांनी 2:8 आणि 11 मध्ये ते 11 मध्ये असा दुसरा प्रश्न विचारला होता की भौतिक आणि आध्यात्मिक रूपांबद्दल आपण मला दिव्य ज्ञान द्या. त्याबद्दलच आपल्या भौतिक आणि आध्यात्मिक रूपांबद्दल मला ज्ञान द्यावं, याचंच उत्तर इथे मिळत आहे. तथापि नाथ मानस्य नाथ नाथय नाथितम परावरे यथा रूपे जानियाम ते त्वरूपिणः. तथापि हे नाथ, मी तुम्हाला प्रार्थना करतो की कृपया माझी इच्छा पूर्ण करावी. कृपया मला हेही समजून द्यावे की तुमचे रूप दिव्य असूनही तुम्ही भौतिक रूप कसे काय धारण करतात. वस्तुतः तुम्हाला तर भौतिक रूप नाहीच आहे, कारण आपण सर्वथा आध्यात्मिक आहात. पहिला प्रश्न विचारला होता परीक्षित महाराजांनी की जीव आध्यात्मिक असून भौतिक देह कसा धारण करतो. त्याचं उत्तर आपण बघितलंय की माया शक्तीद्वारे ते संभव होतं. परंतु भगवंत आपण या जगतामध्ये भौतिक अभिव्यक्ती कशा करतात, कारण आपण तर सर्वथा आध्यात्मिक आहात. तर आपण अशा भौतिक अभिव्यक्ती कशा प्रकट करतात आणि आपल्या विविध शक्ती कशा पद्धतीने कार्य करतात हेही विचारतात. आणि कृपया मला हेही सांगा की तुम्ही स्वतः प्रलय, उत्पत्ती, स्वीकार आणि पालन यासाठी विविध संयोग मिश्रणाने निरनिराळ्या शक्ती कशा पद्धतीने प्रकट करीत असतात. अशा शक्तींसंदर्भात कशाप्रमाणे भगवंत लीला करतात हेही ते विचारतात. क्रीडस्य मोघ संकल्प ऊर्णनाभिर्यथोर्णुते तथा तद विषयाम धेहि मनीषाम मयि माधव. हे माधव, कृपया त्या सर्व विषयांचे मला तात्विक दृष्टीने विवेचन करून सांगावे. स्वतःच्याच शक्तीने स्वतःला आवृत्त करणाऱ्या एका कोळ्याप्रमाणे तुम्ही क्रीडा करता आणि तुमचा निश्चय हा अमोघ आहे. कोणी त्याला बाधा पोहोचू शकत नाही. कोळी जरी स्वतःच्या जाळ्यामध्ये अडकल्यासारखा वाटत असला तरी कोळी कोणत्याही क्षणी पूर्ण जाळ्याला स्वतःच्या पोटामध्ये घेऊ शकतो आणि तो दुसऱ्या जीवांना त्या जाळ्यामध्ये फासत असतो. त्याप्रमाणे आपणही कोळ्याप्रमाणेच काय करतात, हे जगताचे बिनवण्याचं कार्य करतात आणि सर्व जीव याच्यामध्ये 3 गुणांच्या द्वारे बाधित होतात, भ्रमित होतात, अडकून बसतात. परंतु आपणच याचा प्रलय करून संपूर्ण हे जगत आपल्या पोटात घेतात श्वासाद्वारे. तर आपण आपली लीला एका कोळ्याप्रमाणेच करतायत असं आम्हाला दिसत आहे. आणि आपले आदेश विना अहंकार आणि बंधनमुक्त होऊन कसे पालन करू शकतो आम्ही, याबद्दलही ब्रह्माजी प्रार्थना करतात. कृपया मला हेही सांगा जेणेकरून भगवंतांच्या उपदेशानेच मला या सर्व विषयांचे शिक्षण प्राप्त होईल आणि अशा रीतीने या संसारामध्ये सर्व जीवांची उत्पत्ती, प्रजासर्गम, प्रजोत्पादन अर्थात सृष्टीमध्ये सर्व जीवांची रचना वेगवेगळ्या शरीरांमध्ये करण्यासाठी मी एक साधन मात्र होऊन सर्व प्रकारचं कार्य करू शकेल व प्रजा निर्मितीच्या कार्याने मी कधीही बंधनामध्ये अडकणार नाही, बद्धही होणार नाही. कारण हे कार्य भौतिक आहे. या जगतामध्ये भजन कीर्तनापेक्षा हे वेगळं कार्य आहे, सृष्टीची निर्मिती करणे. आणि याच्यामध्ये साधू संतांना जास्त उत्साह नसतो. तर ब्रह्माजी सांगतायत की आपण मला ही सेवा दिलेली आहे आणि या सेवेसाठी मी उत्सुक आहे,
परंतु मला हे कार्य अशा पद्धतीने करायचे की आपण प्रसन्न व्हावे आणि मी या कार्यामुळे अहंकारामुळे बद्ध होऊ नये, या जगतामध्ये अडकून जाऊ नये, ही प्रार्थना करतायत. त्यामुळे ते भगवंतांकडनं खास आशीर्वाद मागत आहे. सखा सख्युरेव ते कृतः. एक मित्र आपल्या मित्रावरती कसं प्रेम करतो, अर्थात हस्तांदोलन करतो, त्या पद्धतीने मला आपण काय करा, आशीर्वाद द्या. हे भगवान, हे अजन्मा, मित्राने आपल्या मित्राशी हस्तांदोलन करावे, जणू काही ते बरोबरीचेच असल्याप्रमाणे, त्याचा उत्साह वाढवण्यासाठी. तसे तुम्ही माझ्याशी केलेले आहे. मी विविध प्रकारच्या प्राणी मात्रांच्या निर्मितीत घडून जाईन आणि त्यायोगे तुमची सेवा करण्यात व्यस्त होईल. माझ्यामध्ये कोणताही गोंधळ असणार नाही. परंतु माझी अशी प्रार्थना आहे की या साऱ्यांमुळे जणू काही मीच सर्वश्रेष्ठ आहे असा अहंकार माझ्यात उत्पन्न होऊ नये. कारण तसा अहंकार उत्पन्न झाला तर मी आपला सेवक आहे हे विसरून जाईल आणि स्वतःच भगवंत असल्यासारखा मग दिगमूढ होऊन या संसारामध्ये अडकून जाईल. तर अशा पद्धतीचा मिथ्या अहंकार माझ्यामध्ये विकसित होऊ नये, याची प्रार्थना ब्रह्माजी करीत आहे. आणि या प्रार्थना ऐकल्यानंतर भगवंतांना तर आधीच फार प्रसन्नता आहे, कारण ब्रह्माजी त्यांचं बाळच आहे. तर अशा बाळाने विचारलेल्या प्रश्नांबद्दल त्याला मार्गदर्शन करणे, यासाठी भगवंत फार उत्सुक आहे. त्यामुळे भगवंतांच्या दिव्य रूपाबद्दल माहिती, प्रेमा भक्ती आणि साधना भक्ती याबद्दल जाणून घेणं फार आवश्यक आहे. तर भगवंत आता ब्रह्माजींना काय सांगतायत, तर वेदांचा आणि श्रीमद भागवतमचा हा सर्वात गुह्य भाग आहे, जो भगवंतांनी उपदेशात्मक दृष्टीने ब्रह्माजींना सांगितलेला आहे. श्लोक संख्या 31 पासून. श्री भगवान उवाच ज्ञानं परमगुह्यं मे यद् विज्ञान समन्वितं सरहस्यं तदंगं च गृहाण गदितं मया. भगवंत म्हणाले, शास्त्रांमधून स्पष्ट केलेले माझ्या संबंधीचे ज्ञान अतिशय गोपनीय आहे. परमगुह्यम ज्ञानम, आणि भक्तिपूर्ण सेवेच्या समन्वयानेच त्याचा साक्षात्कार करून घेतला पाहिजे. विज्ञान समन्वितम, ज्ञान म्हणजे जे केलं पाहिजे किंवा ज्याच्याद्वारे ज्ञान प्राप्त होते त्याला ज्ञान म्हणतात. आणि विज्ञान म्हणजे ते ज्ञान जेव्हा जीवनामध्ये उतरविले जातं तेव्हा त्याला विज्ञान असं म्हणतात. त्या प्रक्रियेसाठी आवश्यक त्या अंगांचे वर्णन मी केलेले आहे. तू हे ध्यानपूर्वक ग्रहण करण्याचा प्रयत्न कर. गृहाण गदितम मया. अशा पद्धतीने ब्रह्मदेवांचे 4 प्रश्न त्यांनी समोर ठेवलेले आहेत. पहिला, प्राकृतात आणि दिव्यत्वात भगवंतांची कोणती रूपे आहेत? भगवंतांच्या निरनिराळ्या शक्ती कशा कार्य करतात? स्वतःच्या विभिन्न शक्तींशी भगवंत कशा क्रीडा करतात? आणि ब्रह्मदेवांना त्यांच्यावर सोपविलेले कार्य करण्यासाठी कसे प्रशिक्षण दिले जावे? तर या प्रश्नांच्या उत्तरासाठीच ही प्रस्तावना म्हणून हा श्लोक आलेला आहे. इथे भगवंत सांगताय की त्यांच्याविषयीचं, अर्थात परमसत्य भगवंतांविषयीचं जे दिव्य ज्ञान आहे ते शास्त्रांमध्ये आधीच वर्णन केले गेलेलं आहे, पण तरीही ते सामान्य उपदेशांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि अतिशय गुह्य आणि सूक्ष्म आहे. आणि भगवत कृपेनेच आत्मसाक्षात्कारी झाल्याविना कोणीही ते ज्ञान पूर्णपणे समजू शकत नाही, जाणू शकत नाही. त्यामुळे ब्रह्मदेवांना ते सांगताय की हे ज्ञान तू फार सावधानतेने ग्रहण कर, याला धारण कर. आणि त्यासाठी विधी भक्तीची आवश्यकता आहे. विधी भक्ती अर्थात शास्त्रांमध्ये दिलेल्या उपदेशांनुसार विधी नियमांचं पालन करीत भक्ती करणे, भगवंतांची आराधना करणे. आणि यासाठीच 5 प्रमुख महत्वाचे अंग चैतन्य महाप्रभूने स्वतः प्रकाशित केलेले आहेत. पहिला आहे भगवत भक्तांचा संग करणे, अर्थात त्यांच्याद्वारे श्रवण आणि कीर्तनामध्ये भाग घेणे. दुसरा, भगवत यशाचे कीर्तन करणे. तिसरा, शुद्ध भक्ताकडून भागवताचे श्रवण करणे.
चौथा, भगवंतांशी संबंधित अशा तीर्थस्थळांमध्ये श्रीमद मथुरा धाम, वृंदावन धाम, द्वारका, जगन्नाथपुरी अशा तीर्थस्थळांमध्ये निवास करणे. आणि पाचवा, भक्तिभावाने अर्चा विग्रहाची आराधना पूजा करणे. माम ध्यायंत उपासते. तर हे 5 अंग भक्तीचे महाबळ मानले गेलेले आहे. जर कोणाला शुद्ध भक्त बनायचं असेल तर अशा व्यक्तीने या 5 महाबळांचा पूर्णपणे आश्रय घेतला पाहिजे आणि संसाराच्या सर्व दुःखांना पार केलं पाहिजे. त्यामुळे भगवंत सांगतायत की माझ्यासाठी तुला हे जे दिव्य ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा झाली आहे त्याचे उत्तर आता मी तुला देत आहे. तर भगवंतांच्या रूपांबद्दल ते सांगतायत, यावानहं यथा भावो यद्रूप गुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानम् अस्तु ते मदनुग्रहात्. माझ्याविषयीचे सर्व काही म्हणजेच माझे शाश्वत रूप आणि माझे दिव्य अस्तित्व, वर्ण, गुण आणि कर्तव्ये किंवा कृत्ये या सर्वांची वास्तविक अनुभूती माझ्या अकारण कृपेने तुझ्यामध्ये जागृत हो. भगवंत परिपूर्ण कृपा ब्रह्माजींवरती करीत आहे. ही अहैतुकी कृपा, अकारण कृपा कशी आहे की त्याला ब्रह्माजी कारण नाही आहेत किंवा ब्रह्माजींची भक्ती किंवा तपस्याही कारण नाही. तर केवळ भगवंतांची कृपाच हीच कारण आहे ज्या कृपेमुळे हे दिव्य ज्ञान प्राप्त केलं जाऊ शकतं. अन्यथा भगवंतांना कोणीही समजू शकत नाही. तर भगवंत अशा पद्धतीने स्वतः त्यांचं अस्तित्व कसं आहे आणि त्यांच्याशिवाय जगतामध्ये काहीही दुसरं अस्तित्वात येऊच शकत नाही हे सांगणं फार आवश्यक आहे. तर भगवंतांचं रूप, त्यांची काय इच्छा आहे आणि त्यांचे गुण आणि लीला काय आहेत. यानंतर आता भगवंत चतुश्लोकी अर्थात 4 श्लोकांमध्ये अत्यंत सूक्ष्म पद्धतीने ब्रह्माजींची सर्व उत्तरं देत आहेत आणि ब्रह्माजी फार बुद्धिमान असल्यामुळे ती उत्तरं समजत आहेत. तर भगवंत फक्त 4 श्लोकांमध्ये सर्व ज्ञान देत आहेत. चतुश्लोकीचा पहिला श्लोक, श्लोक संख्या 33. भगवंत आपल्या भौतिक आणि आध्यात्मिक रूपांबद्दल सांगत आहेत. अहमेवासमेवाग्रे नान्यद् यत् सदसत्परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. हे ब्रह्मा, सृष्टी रचनेच्या पूर्वी केवळ मीच पूर्ण पुरुषोत्तम भगवान अस्तित्वात होतो. त्यावेळी माझ्याशिवाय काहीच अस्तित्वात नव्हते, अर्थात केवळ मीच होतो. तसेच सृष्टीचे जे कारण, ती भौतिक प्रकृतीही त्यावेळी अस्तित्वात नव्हती. आता तू ज्याला पाहत आहेस तो मीच पुरुषोत्तम भगवंत आहे. आणि प्रलयानंतरही हे जगत संपूर्णपणे नष्ट झाल्यानंतरही जे शेष राहते, शिल्लक राहते, तो सुद्धा मीच पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे. तर भगवंत स्वतः सांगतायत की मीच महाविष्णूचं कारण आहे. संपूर्ण जगताच्या पूर्वीही मीच स्थित आहे आणि संपूर्ण जगताच्या प्रलयानंतरही केवळ मीच शिल्लक राहतो, अवशेष राहतो. त्यामुळे भगवंत एक आहेत आणि सर्व जीवांच्या रूपात ते छोटा छोटा विस्तार करतात अंश रूपात आणि त्याद्वारे सर्व लीलांना प्रकट करतात. त्यामुळे शास्त्रात सांगितले एको बहुस्या. भगवंत हे नित्य आहेत आणि दुसरे जे नित्य जीव आहेत आपण सर्व नित्यानाम, त्यांच्या चेतनेमध्ये ज्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छांना ते पूर्ण करीत असतात. नित्यो नित्यानाम चेतनश्चेतनानाम एको बहुनाम यो विदधाती कामा. कठोर उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे की भगवंत सर्व जीवांच्या इच्छांना परिपूर्ण करीत असतात. त्यामुळेच वैदिक मंत्रामध्ये हेही सांगण्यात आलेलं आहे, वासुदेवो वा इदम अग्र आसीन न ब्रह्मा न च शंकरः एको वै नारायण आसीन न ब्रह्मा निशान. अर्थात भगवंत सृष्टी रचनेपूर्वी फक्त केवळ वासुदेव होते आणि त्यांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीही नाही. मग ब्रह्माजी नाही, शंकरजी नाही
केवळ नारायणच होते. आणि हेच संपूर्ण जगताच्या पलीकडे, सृष्टीच्या पलीकडे सनातन रूपामध्ये सदा सर्वदा अस्तित्वात असतात. अशा भगवंतांचा आश्रय घेणं फार आवश्यक आहे. त्यामुळे भागवतामध्ये अनेक ठिकाणी, अन्य शास्त्रांमध्येही भगवंतांच्या अस्तित्वाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे नास्तिकतावादाचं इथं परिपूर्णपणे खंडन होत आहे. आणि परीक्षित महाराजांनी भागवतामध्ये हा प्रश्न विचारला होता. स चापि यत्र पुरुषो विश्वस्थित्योत भवाप्ययः मुक्तात्म माया मायेशः शेते सर्व गुहाशयः. उत्पत्ती, स्थिती आणि लयाचेही कारण असणारे जे माया शक्तीच्या प्रभावातून सदैव मुक्त आहेत आणि जे त्या माया शक्तीचे नियंत्रकही आहेत, ते पूर्ण पुरुषोत्तम भगवान प्रत्येकाच्या हृदयात कसे निवास करीत असतात, हा प्रश्नही परीक्षित महाराजांनी विचारला होता. आणि असाच प्रश्न विदुरांनी पण विचारला होता. तर श्रीधर स्वामी आपल्या टिपणात याचं स्पष्टीकरण करतात की सृष्टीच्या विनाश समयी शेषावरती, शेषनागावरती शयन करणाऱ्या भगवंतांची सेवा कोण करते इत्यादी. याचाच अर्थ आहे की गुणातीत दिव्य भगवान आपल्या नाम, यश, गुण आणि साज सामग्री सहित नित्य अस्तित्वात असतात. स्कंद पुराणात काशी खंडामध्ये सुद्धा ध्रुव चरित्राच्या संदर्भात हेच सांगण्यात आले आहे. भौतिक विश्वाच्या प्रलय समयी भगवंतांच्या भक्तांचाही विनाश होऊ शकत नाही. मग त्यांच्याविषयी अर्थात भगवंतांविषयी तर काय सांगावे. सृष्टीच्या परिवर्तनाच्या तीनही अवस्थांमध्ये ते सदा सर्वदा अस्तित्वात असतात. त्यांचा कधीही नाश होत नाही. त्यामुळे बृहदारण्यक उपनिषदामध्ये सांगण्यात आलेलं आहे, आत्मै वेदम अग्र आसीत पुरुषविदः. हा मंत्र भगवंतांचे अर्थात श्रीकृष्ण पुरुषावताराच्या पूर्वीचेही अस्तित्व दर्शवितो. अर्थात महाविष्णू, कारणोदक्षाय विष्णू यांच्याही प्रकट होण्यापूर्वी भगवंत सुद्धा भगवद्गीतेत सांगतात की श्रीकृष्ण हेच पूर्ण पुरुषोत्तम आहेत, कारण ते पुरुष अक्षर आणि पुरुषक्षर या दोहोंच्याही पलीकडे असे परम ईश्वर आहेत. आणि भागवताविषयी जर वर्णन करायचे तर विस्तृतपणे ब्रह्मणो ही प्रतिष्ठाहम गीतेत सांगितलंय की भगवंत तर ब्रह्मणचे सुद्धा कारण आहे. ज्या ब्रह्मापासून हे जगत प्रकट आहे त्या ब्रह्मचे सुद्धा कारण भगवंतच आहेत. त्यामुळे या जगताच्या नाशानंतरही भगवंत स्वतः अस्तित्वात असतात. पश्चादहम यदे तच्च योव शिष्य सोस्म्य. या जगताच्या विनाशानंतरही पश्चात जे उरून राहते, शिल्लक राहते, तो मीच आहे, असं भगवंत स्वतः सांगत आहे. त्यानंतर ब्रह्माजींना ते सांगत आहे की भगवंतांची माया शक्ती काय आहे, आणि ही माया भगवंतांची शक्ती आहे हे सांगतायत श्लोक संख्या 34 मध्ये. ऋतेर्थम यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद विद्यात्मनो माया यथा भासो यथा तमः. हे ब्रह्मा, जे काही अर्थपूर्ण असल्याचे प्रतीत होते ते जर माझ्याशी संबंधित नसेल तर त्यास सत्यता नाही, काहीही अर्थ नाही, निरर्थक आहे. आणि ती माझी माया शक्ती असल्याची तू जाण, जी अंधकारात प्रतिबिंबित झाल्याप्रमाणे वाटते. तर ज्या गोष्टी भगवंतांशी संबंधित नाहीये तीच माया आहे. त्यामुळे मा अर्थात नाही, जी नाही आहे भगवंतांशी संबंधित अशी वाटते तीच माया आहे. तर अर्थात सर्व काही भगवंतांशी संबंधित आहे, परंतु जेव्हा आपल्याला वाटतं की ही ठराविक गोष्ट भगवंतांशी संबंधित नाही, हा भावच काय आहे, हा भावच माया आहे. त्यामुळे आपण भगवंतांचे दास नाही, ही माया आहे. आपण भगवंतांचे दास आहोत, हे सत्य आहे. हे जगत भगवंतांपासूनच प्रकट आहे, हे सत्य आहे. आणि हे जगत माझ्या भोगासाठी, माझ्या उपभोगासाठी बनलेलं आहे, ही भावना ही माया आहे, कारण हे असत्य आहे.
त्यामुळे या जगतामध्ये आपण दोरास जर सर्प मानले तर हा भ्रम आहे. परंतु दोर काही मिथ्या नाही, खोटा नाही. दोरही आहे, सापही आहे. परंतु दोराला साप किंवा सापाला दोर मानणं हीच काय आहे? माया आहे. कारण ते असत्य आहे. परंतु दोर आणि साप दोन्ही अस्तित्वात असतात. त्यामुळे भगवंत आणि माया आणि जीव तिन्ही अस्तित्वात आहे आणि तिन्ही एकमेकाशी संबंधित आहे. जीव आणि माया दोन्ही भगवंतांपासूनच प्रकट आहेत आणि भगवंतांना जाणल्यानेच आपण मायेला पार करू शकतो. माम एव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरंती ते. मायेला शरण जाऊन आपण मायेला पार नाही करू शकत. भगवंतांना शरण जाऊन आपण मायेला पार करू शकतो. त्यामुळे भगवंत गीतेतही सांगतात की अहम सर्वस्य प्रभवः, माझ्यापासूनच सर्व काही प्रकट आहे. मत्तः सर्वं प्रवर्तते. आणि हे जाणल्याचा काय लाभ आहे? इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्वित. जे बुद्धिमान लोक आहे, हे सर्व सुज्ञ लोक हे जाणून खरे विद्वान असल्यामुळे माझ्या प्रेममयी भक्तीमध्ये ते लागतात आणि मग माया शक्तीला ते पूर्णतः पार करू शकतात. यानंतर भगवंत तिसऱ्या श्लोकामध्ये भगवंतांचे जे दिव्य कार्यकलाप लीला आहेत, जे खास करून या माया शक्तीच्या संदर्भात आहेत, त्याच्याबद्दल सांगत आहेत. यथा महांती भूतानी भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्य प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम. हे ब्रह्मा, कृपया तू जाणून घे की महाभूते, पंचमहाभूते या विश्वात प्रवेश करतात आणि त्याच वेळी प्रवेश करीतही नाहीत. त्याचप्रमाणे निर्माण झालेल्या प्रत्येक वस्तूमध्ये मी अस्तित्वात आहे. परमात्मा रूपाने सर्व गोष्टींमध्ये भगवंत आहेत आणि त्याच वेळी मी प्रत्येक वस्तूच्या बाहेरही आहे. भगवंत श्यामसुंदर रूपात भगवंत प्रत्येक गोष्टीच्या बाहेर आहे, गोलोकमध्येच राहतात. परंतु परमात्मा रूपाने ते सर्व जगतामध्ये सर्व वस्तूंच्या अंतर्भागात गाभ्यामध्ये अस्तित्वात असतात. तर ह्या जगतामध्ये सर्व तत्व प्रकट केली जातात, परंतु भगवंत स्वतः या तत्वांपासून पृथक आहेत आणि ते आपल्या गोलोक एव निवसती अखिलात्मभूतो, एकाच क्षणामध्ये गोलोकमध्ये श्यामसुंदर रूपात अस्तित्वात असतात आणि त्याच वेळी प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपानेही स्थित असतात. आणि हेच भगवंतांची काय अचिंत्य भेदाभेद शक्ती आहे. परंतु भगवंतांचं दर्शन त्यांचा भक्त करू शकतो, या जगतामध्ये सुद्धा आणि त्या जगतामध्ये सुद्धा. प्रेमांजनश्चरित भक्ती विलोचनेन संता सदैव हृदयेषु विलोकयन्ते. जेव्हा प्रेमाचं अंजन डोळ्यावरती लावलं जातं, तेव्हा अशा श्यामसुंदर अचिंत्य गुणस्वरूपम भगवंतांचं दर्शन आपण करू शकतो, पण ती प्रेमाभक्ती प्राप्त झाल्याशिवाय नाही. त्यामुळे भगवंतांविषयीचं ज्ञान हे परम गुह्य आहे आणि कोटीश्वपी महामुनी, अत्यंत कोटी कोटी लोकांमध्ये कोणी महामुनी भक्त बनतो आणि भगवंतांना जाणू शकतो. त्यामुळेच भगवंत स्वतः गीतेत सांगतात की सर्व गुह्यतमम भूयः शृणु मे परमं वचः. माझ्याबद्दलचं दिव्य ज्ञान हे अत्यंत गुह्य आहे आणि ते तू श्रवण कर. आणि ब्रह्मदेवांनी सुद्धा नारदांना हे सांगितलं होतं, इदम भागवतम नाम, भागवत नावाचं हे दिव्य ज्ञान यन्मे भगवतोदितम, भगवंतांनी साक्षात मला दिलेलं हे दिव्य ज्ञान आहे. संग्रोहयम विभूती नाम त्वमेतद विपुली कुरु. मी याला धारण केले आणि तूही आता हृदयामध्ये याला संग्रहित कर आणि संपूर्ण जगतामध्ये याचा प्रचार कर, विपुली कुरु. याचा उपदेश ब्रह्माजींनी स्वतः त्यांच्या बाळाला, शिष्याला, नारद मुनींना केला होता. यानंतर चौथ्या श्लोकामध्ये भगवंत भक्तीबद्दल सांगतायत, ज्या भक्तीद्वारे भगवंतांना प्राप्त केलं जाऊ शकतं आणि संपूर्ण अज्ञानातनं जीव मुक्त होऊ शकतो. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वय व्यतिरेकाभ्याम यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. परमसत्य भगवंतांचा शोध घेणाऱ्या जिज्ञासू व्यक्तीने निश्चितच सर्व पद्धतीत, सर्व काळामध्ये, सर्व अवकाशामध्ये, अर्थात सर्वत्र जागी, सर्व ठिकाणी आणि अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षपणेही
येथपर्यंत शोध घेतलाच पाहिजे की भगवंत कोण आहेत. श्रीकृष्णच परम पुरुषोत्तम भगवंत आहे आणि तोपर्यंत आपलं संशोधन थांबविलं नाही पाहिजे. मला देव कुठे दिसत नाही, त्यामुळे दगडच देव आहे किंवा देव नाहीच आहे अशा पद्धतीच्या निष्कर्षांपर्यंत आपल्या मनोधारणा पोहोचविल्या नाही पाहिजे. जोपर्यंत भगवंत हृदयामध्ये आपल्याला दर्शन देत नाही, तोपर्यंत आपलं संशोधन आपण थांबविलं नाही पाहिजे. एक छोटंसं बाळ ध्रुवने सुद्धा आपलं संशोधन पूर्ण केलं होतं आणि भगवंतांचा साक्षात्कार प्राप्त केला होता. नारद बाळाने पण भगवंतांचा त्याच पद्धतीने आत्मसाक्षात्कार रूपी दर्शन प्राप्त केलं होतं. ब्रह्माजींनी इथे केलेलं आहे. त्याच पद्धतीने या महानुभावांच्या चरणांवरती आपण अनुगमन केलं पाहिजे आणि त्यांनी केलेल्या भक्तिमय तपस्येसारखंच आपणही भक्तिमय तपस्या केली पाहिजे आणि भगवंतांचा साक्षात्कार होईपर्यंत आपला संशोधन किंवा तपस्या आपण सोडली नाही पाहिजे. त्यामुळे सर्व शास्त्रांचा हाच निकष आहे की भगवंतांची भक्ती करावी आणि भगवंतांना प्राप्त करावं. यस्यास्ति भक्तिर्भगवती अकिंचना सर्वैर्गुणैस्तत्र समासते सुरा. हराव भक्तस्य कुतो महद्गुणा मनोरथेना असती धावतो बही. ज्यांनी भगवंतांप्रती अटळ भक्ती प्राप्त केली आहे, त्याच्यामध्ये निश्चितच सर्व देवतांचे गुण प्राप्त होतात आणि जो भगवत भक्त नाही तो मात्र निश्चितच मानसिक तर्कवादाच्या अंधकारातच गुटमळलेला आहे आणि भौतिक अशाश्वततेमध्ये गुंतलेला आहे. त्यामुळे एखाद्याने सर्व वेदांचं सखोल अध्ययन केलेलं असेल आणि एखादा सर्व शास्त्रांमध्ये पारंगतही असेल, परंतु तो जर भगवंतांचा भक्त नसेल, यो न सर्वेश्वरे भक्तस्तम विद्यात पुरुषाधमम पुरुषाधमम, तर त्या व्यक्तीला काय समजलं पाहिजे? सर्व पुरुषांमध्ये अधम, नराधम, महामूर्ख समजलं पाहिजे. हे शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेलं आहे, गरुड पुराणामध्ये. त्यामुळे आपण भगवंतांना 84 लक्ष योनीमध्ये सर्वात दुर्लभ अशा मनुष्य योनीला प्राप्त केल्यानंतर जर आपण भगवंतांची भक्ती नाही केली तर आपलं जीवन काय होऊन जाईल? सर्वथा व्यर्थ होऊन जाईल. त्यामुळे आपण भगवंतांच्या चरणी समर्पित झालं पाहिजे आणि भगवंतांच्या श्रवण कीर्तन रूपी भक्तीद्वारे भगवंतांना प्राप्त करेपर्यंत आपण थांबलं नाही पाहिजे. भगवंतांचा पूर्णपणे साक्षात्कार हा प्राप्त केला पाहिजे. भगवंतांनी दिलेल्या दिव्य ज्ञानाचं आपण श्रवण पुढे चालू ठेवूया पुढच्या सत्रामध्ये. धन्यवाद. हरे कृष्ण.